हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडको अकाउंट क्लर्कचा कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा 5th युनिट स्टार्ट करत आहे, जो आहे आपला ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ठीक आहे. याच्यावरचे आपण इथे 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. याच्या आधी आपण 4 युनिट्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते नाही बघितले ते पण बघून घ्या, मी जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करून घ्या. तर बघा, इथे आपण फर्स्ट क्वेश्चन घेत आहे. व्हॉट इज द मेजर लिमिटेशन ऑफ ट्रॅडिशनल कॉस्टिंग सिस्टम? परंपरागत खर्च प्रणालीची मुख्य मर्यादा कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे टू कॉम्प्लेक्स टू यूज, सेकंड इग्नोर इनडायरेक्ट कॉस्ट, थर्ड बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड फोर्थ रिक्वायर नो डेटा. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, इग्नोर इनडायरेक्ट कॉस्ट. अप्रत्यक्ष खर्च दुर्लक्षित करते. ओके. नेक्स्ट, सेकंड, विच कॉस्टिंग मेथड प्रोव्हाइड ॲक्युरेट प्रोडक्ट कॉस्ट? कोणती खर्च पद्धत अधिक अचूक उत्पादन खर्च दर्शवते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिशनल कॉस्टिंग, सेकंड मार्जिनल कॉस्टिंग, थर्ड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग अँड फोर्थ ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, क्रियाकलाप आधारित खर्च. नेक्स्ट, थर्ड, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग फोकस ऑन, क्रियाकलाप आधारित खर्च यावर लक्ष केंद्रित करतो. तर बघा, ऑप्शन आहे इथे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन, सेकंड डायरेक्ट मटेरियल, थर्ड ॲक्टिव्हिटी दॅट ड्राईव्ह कॉस्ट अँड फोर्थ प्रॉफिट मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ॲक्टिव्हिटी दॅट ड्राईव्ह कॉस्ट, खर्च करणारे क्रियाकलाप. नेक्स्ट, फोर्थ, इन ABC कॉस्ट ड्रायव्हर आर यूज टू. ABC मध्ये खर्च चालक मीन्स कॉस्ट ड्रायव्हर कशासाठी वापरले जातात? तर बघा, ऑप्शन आहे इथे इन्क्रीज कॉस्ट, सेकंड रिड्यूस क्वालिटी, थर्ड अलोकेट ओव्हरहेड्स अँड फोर्थ सेट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अलोकेट ओव्हरहेड्स. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, ABC इज मोर सुटेबल वेअर. ABC कोणत्या परिस्थितीत अधिक उपयुक्त आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑल प्रोडक्ट्स आर सिमिलर, सेकंड ओव्हरहेड इज लो, थर्ड प्रोडक्टिव्हिटी व्हेरायटी अँड कॉम्प्लेक्सिटी इज हाय अँड फोर्थ नो नीड फॉर कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रोडक्टिव्हिटी व्हेरायटी अँड कॉम्प्लेक्सिटी इज हाय. उत्पादने वेगळी व क्लिक्ड आहे. नेक्स्ट, सिक्स, इन ABC ॲक्टिव्हिटीज आर क्लासिफाईड इन टू हाऊ मेनी लेवल्स. ओके. ABC मध्ये क्रियाकलाप किती स्तरांमध्ये वर्गीकृत केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे सेकंड, 2, 4, 5. करेक्ट आन्सर आहे इथे 5. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट लेवल ॲक्टिव्हिटी? खालीलपैकी कोणता युनिट लेवल क्रियाकलाप आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मशीन मेंटेनन्स, सेकंड असेंबलिंग प्रोडक्ट, थर्ड प्रोडक्ट डिझाईन अँड फोर्थ प्लांट मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, असेंबलिंग प्रोडक्ट, उत्पादन एकत्र करणे. नेक्स्ट, 8, प्रोडक्ट लेवल ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड. उत्पादन स्तर क्रियाकलापांमध्ये काय होतं? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमर सर्व्हिस, सेकंड प्लांट ट्रेंड, थर्ड प्रोडक्ट डिझाईन अँड रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रोडक्ट डिझाईन. नेक्स्ट, 9, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅसिलिटी लेवल ॲक्टिव्हिटी? खालीलपैकी कोणता फॅसिलिटी लेवल क्रियाकलाप आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पॉवर सप्लाय टू फॅक्टरी, सेकंड मटेरियल मुवमेंट, थर्ड प्रोडक्ट टेस्टिंग अँड फोर्थ पॅकिंग ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, फॅक्टरीसाठी वीज पुरवठा मीन्स पॉवर सप्लाय टू फॅक्टरी. नेक्स्ट, 10th, व्हॉट इज द फर्स्ट स्टेज इन ABC प्रोसेस? ABC प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे आयडेंटिफाय ॲक्टिव्हिटीज, सेकंड कम्प्यूट कॉस्ट ड्रायव्हर रेट, थर्ड अलोकेट रिसोर्सेस अँड फोर्थ डिटरमाइन आउटपुट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, आयडेंटिफाय ॲक्टिव्हिटीज, क्रियाकलाप ओळखणे. नेक्स्ट, 11th, विच इज नॉट अ रिक्वायरमेंट फॉर ABC इम्प्लिमेंटेशन? ABC अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती गरज नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिफाय कॉस्ट ड्रायव्हर, सेकंड यूज ऑफ ERP सॉफ्टवेअर, थर्ड असाइन ओव्हरहेड टू ॲक्टिव्हिटीज अँड फोर्थ अंडरस्टँड बिझनेस प्रोसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, यूज ऑफ ERP सॉफ्टवेअर. ERP सॉफ्टवेअर वापरणे इज नॉट अ रिक्वायरमेंट फॉर ABC इम्प्लिमेंटेशन. पण आयडेंटिफाय कॉस्ट ड्रायव्हर, असाइन ओव्हरहेड टू ॲक्टिव्हिटी अँड अंडरस्टँड बिझनेस प्रोसेस हे असतात. नेक्स्ट, 12th, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ ABC इज. ABCचे मुख्य फायदे कोणते आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्टली सिस्टम, सेकंड ॲक्युरेट प्रोडक्ट कॉस्टिंग, थर्ड सिम्पल मेथड अँड फोर्थ इग्नोर डायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ॲक्युरेट प्रोडक्ट कॉस्टिंग, अचूक उत्पादन खर्च. नेक्स्ट, 13, ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग हेल्प्स टू. क्रियाकलाप आधारित अंदाजपत्रक यासाठी मदत करते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अलोकेट फंड बेस्ड नीड, थर्ड प्रेडिक्ट
टॅक्स रेट, थर्ड कंपेअर मार्केट शेअर अँड फोर्थ फिक्स सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ॲलोकेट फंड बेस्ड ऑन नीड्स, गरजेनुसार निधी वाटप. ओके. नेक्स्ट 14 ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट एम्स टू, क्रियाकलाप आधारित व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे इन्क्रीज लेबर कॉस्ट, सेकंड एलिमिनेट नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटीज, थर्ड इम्प्रूव्ह एम्प्लॉई रिटेन्शन अँड फोर्थ मॅनेज डिस्काउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एलिमिनेट नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटीज, मूल्य नसलेले क्रियाकलाप हटवणे. नेक्स्ट 15 विच ऑफ दिस इज अ लिमिटेशन ऑफ ABC, खालीलपैकी कोणती ABCची मर्यादा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इझी टू इम्प्लिमेंट, सेकंड लेस ॲक्युरेसी कन्झ्युमिंग, थर्ड डेटा इंटेन्सिव्ह अँड कॉस्टली अँड फोर्थ सिम्पल फॉर ऑल ऑर्गनायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डेटा इंटेन्सिव्ह अँड कॉस्टली, डेटा भरपूर लागतो व महाग आहे. नेक्स्ट 16 कॉस्ट पूल रेफर्स टू, खर्च पूल म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू अकाउंट, सेकंड ग्रुप ऑफ सिमिलर ओव्हरहेड, थर्ड कॅश रिझर्व अँड फोर्थ कस्टमर एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ग्रुप ऑफ सिमिलर ओव्हरहेड, एकसारख्या ओव्हरहेडचा समूह. नेक्स्ट 17 इन ट्रॅडिशनल कॉस्टिंग ओव्हरहेड आर मोस्टली अलोकेट युझिंग, पारंपरिक खर्च पद्धतीत ओव्हरहेड कशाच्या आधारे वाटले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मशीन अवर, सेकंड ॲक्टिव्हिटी रेट, थर्ड सेल्स प्राइस अँड फोर्थ डायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मशीन अवर्स, मशीन तास. नेक्स्ट 18 इन ABC नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज शुड बी, ABC मध्ये मूल्य नसलेले क्रियाकलाप काय केले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोटेड, सेकंड आउटसोर्स, थर्ड एलिमिनेटेड ऑर रिड्यूस अँड थर्ड ट्रान्सफर टू द कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एलिमिनेट ऑर रिड्यूस, कमी किंवा दूर करणे. नेक्स्ट 19 विच टेक्निक यूज ABC फॉर स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग, खर्चावर आधारित धोरणात्मक निर्णयासाठी कोणती पद्धत ABC वापरते? तर बघा ऑप्शन आहे ABM, ABP, स्टँडर्ड कॉस्टिंग अँड मार्जिनल कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ABM, क्रियाकलाप आधारित व्यवस्थापन. नेक्स्ट 20 ABC सपोर्ट डिसिजन रिलेटेड टू, खालीलपैकी कोणत्या निर्णयासाठी उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट रिटर्न, सेकंड प्राइसिंग प्रॉफिटेबिलिटी अँड इफिशियन्सी, थर्ड वर्किंग कॅपिटल अँड फोर्थ टॅक्स रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्राइसिंग प्रॉफिटेबिलिटी अँड इफिशियन्सी, किंमत नफा आणि कार्यक्षमतेचे निर्णय. नेक्स्ट 21 ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग इज अ पार्ट ऑफ विच बॉर्डर कन्सेप्ट, क्रियाकलाप आधारित अंदाजपत्रक कोणत्या व्यापक संकल्पनेचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल बजेटिंग, सेकंड ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट, थर्ड झिरो बेस्ड बजेटिंग अँड फोर्थ कॅपिटल बजेटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट ABM, क्रियाकलाप आधारित व्यवस्थापन. नेक्स्ट 22 द गोल ऑफ ABM इज टू, ABMचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज ओव्हरहेड, सेकंड इम्प्रूव्ह रिसोर्स युटिलायझेशन, थर्ड इन्क्रीज नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटीज अँड फोर्थ रिड्यूस कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इम्प्रूव्ह रिसोर्स युटिलायझेशन, संसाधनांचा वापर सुधारणे. नेक्स्ट 23 विच कॉस्टिंग मेथड इज मोस्ट युजफुल फॉर मल्टी प्रोडक्ट कंपनीज, बहुउत्पादन कंपन्यांसाठी कोणती खर्च पद्धत अधिक उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल कॉस्टिंग, सेकंड ABC, थर्ड मार्जिनल कॉस्टिंग अँड फोर्थ जॉब कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ABC मीन्स क्रियाकलाप आधारित खर्च. ओके, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. नेक्स्ट 24 इन ABC विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू असाइन ओव्हरहेड कॉस्ट, ABC मध्ये ओव्हरहेड खर्च वाटण्याची काय वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स क्वांटिटी, सेकंड कॉस्ट ड्रायव्हर, थर्ड डायरेक्ट लेबर कॉस्ट अँड फोर्थ सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉस्ट ड्रायव्हर, खर्च चालक. नेक्स्ट 25 अ बॅच लेवल ॲक्टिव्हिटी रिलेट्स टू, बॅच लेवल क्रियाकलाप कोणत्या गोष्टीशी संबंधित असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ईच युनिट, सेकंड ईच प्रोडक्ट लाईन, थर्ड ईच बॅच अँड एंटायर फॅसिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे ईच बॅच, प्रत्येक बॅचनुसार. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करू. तसाच फायनान्शियल मॅनेजमेंटची MCQ PDF बुक अवेलेबल आहे आणि सेकंड जी आहे ते GSTची. ठीक आहे, GSTची बुक मंडेपासनं PDF अवेलेबल होईल, त्याची प्राइसिंग कॉस्टिंग मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, ज्यांना पण GST रिलेटेड बुक्स हवी असेल ते पण डायरेक्टली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला, त्या नंबरवर तुम्ही मेसेज केला तर तिथे तुम्हाला बुक ती मंडेपासनं
अवेलेबल होऊन जाणार, जीएसटी आणि फायनान्शियल अकाउंटिंगचे अवेलेबल आहेत. नेक्स्ट 26 प्रोडक्ट डिझाईन कॉस्ट इज अन एक्झाम्पल ऑफ. उत्पादन डिझाईन खर्च याचा प्रकार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनिट लेवल ॲक्टिव्हिटी, सेकंड बॅच लेवल ॲक्टिव्हिटी, थर्ड प्रोडक्ट लेवल ॲक्टिव्हिटी अँड फोर्थ फॅसिलिटी लेवल ॲक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोडक्ट लेवल ॲक्टिव्हिटी, उत्पादन स्तर क्रियाकलाप. ओके. नेक्स्ट 27 एबीसी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर. एबीसी कोणत्या गोष्टीसाठी माहिती प्रदान करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड लीगल कंपायलन्स, थर्ड स्ट्रॅटेजिक डिसिजन अँड फोर्थ स्टॅच्युटरी ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्ट्रॅटेजिक डिसिजन, धोरणात्मक निर्णय. नेक्स्ट 28 विच इज नॉट अ फीचर ऑफ एबीसी. खालीलपैकी कोणते एबीसीचे वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्युरेसी इन कॉस्टिंग, सेकंड फोकस ऑन इनडायरेक्ट कॉस्ट, थर्ड इग्नोर ॲक्टिव्हिटीज अँड फोर्थ कॉस्ट ड्रायव्हर बेस्ड अलोकेशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इग्नोर ॲक्टिव्हिटीज, क्रियाकलाप दुर्लक्षित करणे. नेक्स्ट 29 कॉस्ट हायरार्ची इन एबीसी इज बेस्ड ऑन. एबीसी मधील खर्च पदानुक्रम कोणावर आधारित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमर डिमांड, सेकंड टाइप ऑफ ॲक्टिव्हिटीज, थर्ड एम्प्लॉई रँक अँड फोर्थ प्रोडक्शन कॅपॅसिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइप ऑफ ॲक्टिव्हिटीज, क्रियाकलापाचे प्रकार. नेक्स्ट 30 ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन इन ट्रॅडिशनल कॉस्टिंग मे लीड्स टू. पारंपरिक खर्च पद्धतीत ओव्हरहेड शोषणामुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅलन्स प्रोडक्ट कॉस्टिंग, सेकंड प्रोडक्ट कॉस्ट डिसॉर्टेशन, थर्ड इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड फोर्थ एलिमिनेशन ऑफ एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोडक्शन कॉस्ट डिस्टॉरेशन, मीन्स उत्पादन खर्चाचा विकृतीकरण. नेक्स्ट 31 विच इज द कस्टमर लेवल ॲक्टिव्हिटी इन एबीसी. एबीसी मधील खालीलपैकी कोणता ग्राहक स्तर क्रियाकलाप आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॅकिंग प्रोडक्ट, थर्ड कस्टमर सपोर्ट, सेकंड थर्ड मशीन सेटअप अँड फोर्थ प्रोडक्ट स्टोरेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कस्टमर सपोर्ट, ग्राहक सहाय्य. नेक्स्ट 32 एबीसी डेटा हेल्प्स टू. एबीसी डेटासाठी यासाठी उपयुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअर जर्नल एंट्री, सेकंड फाइल टॅक्स रिटर्न, थर्ड एलिमिनेट अनप्रॉफिटेबल प्रोडक्ट अँड ट्रॅक इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एलिमिनेट अनप्रॉफिटेबल प्रोडक्ट, अलाभदायक उत्पादने दूर करणे. नेक्स्ट 33 ट्रॅडिशनल कॉस्टिंग ॲज्युम दॅट ओव्हरहेड इज ड्रिवन बाय. पारंपरिक खर्च हे गृहीत धरतो की ओव्हरहेड खालील गोष्टीवर आधारित आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्टिव्हिटी टाईम, सेकंड मशीन अवर्स ऑर लेबर कॉस्ट, थर्ड कस्टमर नीड्स अँड फोर्थ डिपार्टमेंटल टार्गेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मशीन अवर्स ऑर लेबर अवर्स, मशीन तास व मजुरी तास. नेक्स्ट 34 एबीसी युसेज डॅश टू ट्रॅस प्रोडक्ट कॉस्ट टू द प्रोडक्ट. एबीसी मध्ये उत्पादनावर खर्च ट्रेस करण्यासाठी डॅश वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेबर कॉस्ट, सेकंड कॉस्ट अलोकेशन टेबल, थर्ड कॉस्ट ड्रायव्हर अँड फोर्थ सेल्स डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट ड्रायव्हर, खर्च चालक. नेक्स्ट 35 इन एबीसी व्हॉट डज अ कॉस्ट ड्रायव्हर इंडिकेट. एबीसी मध्ये खर्च चालक काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स कॅटेगरी, सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट कॉस्ट, थर्ड लेबर इफिशियन्सी अँड फोर्थ इन्कम सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट कॉस्ट, खर्च निर्माण करणारा क्रियाकलाप. नेक्स्ट 36 कस्टमर सपोर्ट सर्व्हिस इज क्लासिफाईड ॲज. ग्राहक सहाय्य सेवा कोणत्या स्तरावर वर्गीकृत होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनिट लेवल ॲक्टिव्हिटी, सेकंड कस्टमर लेवल ॲक्टिव्हिटी, थर्ड प्रोडक्ट लेवल ॲक्टिव्हिटी अँड फोर्थ बॅच लेवल ॲक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कस्टमर लेवल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट 37 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन एबीसी कॉस्ट पूल. खालीलपैकी काय एबीसी खर्च पूलमध्ये समाविष्ट होत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मशीन अवर, सेकंड ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, थर्ड सेलिंग एक्सपेन्स अँड फोर्थ इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट इन्कम टॅक्स. नेक्स्ट 38 इन एबीबी रिसोर्स आर अलॉकेट बेस्ड ऑन. एबीसी मध्ये संसाधने कशाच्या आधारावर वाटली जातात? तर बघा ऑप्शन आहे प्रायर इयर युसेज, सेकंड ॲक्टिव्हिटी नीड्स, थर्ड रँडम ॲझम्पशन अँड फोर्थ स्टँडर्ड कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲक्टिव्हिटी नीड्स, क्रियाकलाप गरजा. नेक्स्ट 39 वन की चॅलेंज इन इम्प्लिमेंटेशन एबीसी इज.
ABC अंमलबजावणीतील एक महत्त्वाचे आव्हान कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे ओव्हरहेड आयडेंटिफिकेशन, सेकंड कॉम्प्लेक्स IT इंटिग्रेशन, थर्ड सिम्प्लिसिटी ऑफ मॉडल अँड फोर्थ इझी अडॉप्शन क्रॉस इंडस्ट्रीज. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कॉम्प्लेक्स IT इंटिग्रेशन. नेक्स्ट 40 ABC प्रोवाइड्स. ABC काय प्रदान करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीगल कंपायलन्स रिपोर्ट, सेकंड कॉस्ट ट्रान्सपरन्सी, थर्ड टॅक्स इन्व्हेशन सपोर्ट अँड एक्सटर्नल ऑडिट प्रिपरेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉस्ट ट्रान्सपरन्सी, खर्च पारदर्शकता. नेक्स्ट 41 विच कॉस्टिंग सिस्टम इज मोस्ट रिलेव्हंट फॉर कॉस्ट रिडक्शन स्ट्रॅटेजी. खर्च कमी करणाऱ्या धोरणासाठी कोणती खर्च प्रणाली उपयुक्त आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिशनल कॉस्टिंग, सेकंड मार्जिनल कॉस्टिंग, थर्ड ABC अँड फोर्थ जॉब कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ABC ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. नेक्स्ट 42 अ की ऑब्जेक्टिव्ह ऑफ ABP इज. ABPचे मुख्य वैशिष्ट्य उद्दिष्ट कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमाइज सेल, थर्ड एलिमिनेट बजेट, थर्ड इम्प्रूविंग ॲक्युरेसी इन बजेट अँड फोर्थ क्रिएटिंग अ फिक्स बजेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इम्प्रूव ॲक्युरेसी बजेटिंग. ओके. नेक्स्ट 43 इन ABC कॉस्ट ऑब्जेक्ट मीन्स. ABC मध्ये खर्च वस्तू म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट सप्लायर नेम, सेकंड प्रोडक्ट सर्व्हिस और कस्टमर, थर्ड बैंक अकाउंट अँड फोर्थ सॅलरी स्लिप. ओके. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोडक्ट सर्व्हिस कस्टमर. ओके. नेक्स्ट जो आहे 44 बरोबर आहे. तर 44 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे की ABM सपोर्ट्स. ABM कोणत्या गोष्टी समर्थन देते? बरोबर आहे. तर बघा इथे करेक्ट आन्सर काय आहे आपल्याजवळ ABM कोणत्या गोष्टीत समर्थन देते? तर बघा ऑप्शन आहे लीगल डिस्प्यूट रिझॉल्युशन, बरोबर आहे, कॉस्ट इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट, थर्ड अकाउंटिंग एरर अँड फोर्थ फायनान्शियल फ्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कॉस्ट इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट. ओके. नेक्स्ट 45 ABC डिस्करेजेस. ABC खालील गोष्टीला प्रतिबिंब करतो. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी इन डिझाईन, सेकंड अननेसेसरी ओव्हरहेड, थर्ड कस्टमर सेगमेंटेशन अँड फोर्थ प्रोडक्ट लाईन एक्सपान्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अननेसेसरी ओव्हरहेड. ओके. नेक्स्ट 46 विच इज द फायनल स्टेज इन ABC इम्प्लिमेंटेशन. ABC अंमलबजावणीतील अंतिम टप्पा कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिफाईंग कॉस्ट पूल, सेकंड मेजरिंग कॉस्ट ड्रायव्हर रेट, थर्ड असाइनिंग कॉस्ट टू प्रोडक्ट अँड फोर्थ प्रिपेरिंग टॅक्स कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड असाइनिंग कॉस्ट टू प्रोडक्ट. ओके. नेक्स्ट 47 अ की कंपोनंट ऑफ ABM इज. ABM महत्त्वाचा घटक कोणता आहे? बरोबर आहे. तर बघा इथे आपल्याजवळ काय ऑप्शन्स दिलेले आहे? प्रोडक्ट प्राइसिंग, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अँड मार्केट रेग्युलेशन. बरोबर आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. ओके. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट मीन्स काय? इथे आन्सर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, सतत वाढ. बरोबर आहे. नेक्स्ट 48 फॅसिलिटी लेवल अँड ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू. ठीक आहे. फॅसिलिटीज लेवल क्रियाकलाप कोणाशी संबंधित असतात? तर बघा ऑप्शन आहे वन प्रोडक्ट, वन कस्टमर, एंटायर ऑपरेशन अँड वन युनिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एंटायर ऑपरेशन. ओके. नेक्स्ट 49 ABC हेल्प्स टू इम्प्रूव्ह. ABC यामुळे सुधारणा होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वर्किंग कॅपिटल, सेकंड प्रोडक्ट डिझाईन ॲक्युरेसी, थर्ड प्राइसिंग अँड कॉस्ट कंट्रोल अँड ॲसेट डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्राइसिंग अँड कॉस्ट कंट्रोल. नेक्स्ट 50 बरोबर आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग एलिमिनेट द फॉल्स ऑफ. क्रियाकलाप आधारित खर्च कोणती त्रुटी दूर करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स फोरकास्टिंग, सेकंड लेबर प्लॅनिंग, थर्ड ॲरिबिट्रे ओव्हरहेड अलोकेशन अँड फोर्थ डायरेक्ट मटेरियल वेस्टेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲबिट्री ओव्हरहेड एलोकेशन. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे आपला कॉस्ट शीटचा. बरोबर आहे. 6th व्हिडिओ आहे आपला तो. ज्यांनी पण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.